नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आजची ही एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्रांनो, सध्या मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लगेच जमा होणार नाही, तर 23 मार्च 2026 नंतरचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा उशीर का झाला? तर पहा मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी राज्य शासनाने या योजनेसाठी तब्बल 1774 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा जी.आर. आल्यानंतर अशी अपेक्षा होती की गुढीपाडव्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि तशा बातम्याही मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. पण आता मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार हा हप्ता पुढील आठवड्यातच वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? तर ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे, ते शेतकरी या नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार आहे. राज्यातील सुमारे 90,41,284 शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण 1,808 कोटी 94 लाख रुपयाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. दरम्यान न्यूज चॅनलच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की पुढील आठवड्यात हप्ता वितरित केला जाईल. पण मित्रांनो, गुढीपाडवा, रमजान आणि रविवार या सलग सुट्ट्यामुळे हप्ता वितरणात उशीर झाला आहे.